भारताच्या 100 वर्षांहून अधिक जुन्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एका कलाकाराचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. धुंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके. फाळके यांचे नाव केवळ पहिला चित्रपट बनवण्यापुरते मर्यादित नाही, ते एका राष्ट्राच्या आत्म्याला पडद्यावर उतरवण्याचे आणि भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या कथा, त्यांच्या स्वतःच्या देवादिकांच्या रूपात पाहण्याचे दर्शन घडवणाऱ्या एका दुर्दम्य स्वप्नवेड्याचे प्रतीक आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच 16 फेब्रुवारी निमित्त भारतीय सिनेमाचा हा पिता आणि त्यांचा संपूर्ण प्रवास आठवणे हे एका युगाला वंदन करण्यासारखे आहे. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्वर येथे एका मराठी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंद सदाशिव फाळके हे संस्कृतचे विद्वान व धर्मगुरू होते, तर आई द्वारकाबाई गृहिणी होत्या. प्राथमिक शिक्षण त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईत मॅट्रिकची परीक्षा दिली. कलेची आवड असल्यामुळे त्यांनी 1885 मध्ये मुंबईच्या सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाभवनमधून त्यांनी तैलचित्रकला, जलरंग आणि आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले. 1885 मध्ये त्यांचा पहिला विवाह झाला, पण 1900 मध्ये प्लेगच्या साथीने त्यांची पत्नी आणि एक मूल यांचा अकाली मृत्यू झाला. यानंतर त्यांनी 1902 मध्ये गिरिजा करंदीकर यांच्याशी दुसरा विवाह केला, ज्यांचे नाव नंतर सरस्वतीबाई फाळके झाले. सरस्वतीबाईंनी फाळके यांच्या चित्रपट प्रवासात त्यांना खंबीर साथ दिली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला छायाचित्रकार, ब्लॉक मेकर आणि ड्राफ्ट्समन म्हणून काम केले. पुरातत्व सर्वेक्षण विभागातही त्यांनी नोकरी केली, पण त्यांच्यातील कलाकाराला स्थिर नोकरीत रस नव्हता. त्यांनी फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग वर्क्स ही प्रिंटिंग प्रेस सुरू केली आणि 1909 मध्ये छपाईचे अत्याधुनिक तंत्रज्ञान घेण्यासाठी ते जर्मनीलाही गेले. तथापि भागीदारांशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी कोणतेही आर्थिक लाभ न घेता प्रेस सोडली. 1910 मध्ये मुंबईत त्यांनी लाईफ ऑफ क्राइस्ट हा परदेशी चित्रपट पाहिला. पडद्यावर येशू ख्रिस्ताचे जीवनचरित्र पाहून त्यांच्या मनात भारतीयांनी पडद्यावर आपल्या देवांना म्हणजेच राम आणि कृष्ण यांना का पाहू नये हा विचार आला. या प्रेरणेतून त्यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला. ह्यासाठी ते रात्रंदिवस तासनतास विविध प्रकारचे चित्रपट बघायचे. यामुळे त्यांना दृष्टीदोषाचा म्हणजेच मोतीबिंदूचा त्रास झाला, ज्यामुळे त्यांना तात्पुरती दृष्टीही गमवावी लागली. तथापि शस्त्रक्रियेनंतर दृष्टी परत मिळताच त्यांनी कर्ज काढून 1 फेब्रुवारी 1912 रोजी लंडन गाठले. तेथे त्यांनी बायोस्कोप सिने विकलीचे संपादक मिस्टर कॅबन यांच्या मदतीने चित्रपट दिग्दर्शन सेसिल हेपवर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरण आणि निर्मितीचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले. लंडनहून परतल्यावर फाळके यांनी तत्काळ फाळके फिल्म्स कंपनीची स्थापना केली. चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवून गुंतवणूक मिळवण्यासाठी त्यांनी अंकुराची वाढ म्हणजेच ग्रोथ ऑफ अ पी प्लांट नावाचा 1 मिनिटाचा लघुचित्रपट बनवला. एका मटारच्या रोपाला महिनाभर रोज एक फ्रेम चित्रित करून त्यांनी हा टाइम लॅप्स लघुचित्रपट तयार केला, जो पाहून काही निवडक व्यक्तींनी त्यांना कर्ज देण्यास सहमती दर्शवली. या निधीतून त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचणाऱ्या राजा हरिश्चंद्र 1913 साली या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्वात मोठी अडचण म्हणजे स्त्रियांच्या भूमिकांसाठी अभिनेत्री मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी तारामती राणीची भूमिका करण्यासाठी अण्णा साळुंके या पुरुष कलाकाराची निवड केली. राजा हरिश्चंद्राची भूमिका दत्तात्रय दामोदर दापके यांनी केली, तर फाळके यांचा मुलगा भालचंद्र यांनी रोहिदासाची भूमिका साकारली. पटकथा, दिग्दर्शन, सेट डिझाईन, संपादन आणि मेकअप अशी अनेक कामे फाळके यांनी स्वतः केली. 6 महिने 27 दिवसात 3700 फूट लांबीचा हा चित्रपट तयार झाला. 21 एप्रिल 1913 रोजी त्याचे प्रीमियर झाले आणि 3 मे 1913 रोजी मुंबईच्या कोरोनेशन सिनेमात तो प्रदर्शित झाला. लोकांचे या चित्रपटाबद्दलचे प्रेम अभूतपूर्व होते आणि हा चित्रपट व्यावसायिकरित्या प्रचंड यशस्वी झाला, ज्यामुळे भारतीय चित्रपट उद्योगाचा पाया मजबूत झाला. राजा हरिश्चंद्रच्या यशानंतर त्यांनी आपल्या कलेप्रती असलेल्या समर्पणातून अनेक पौराणिक चित्रपट बनवले. यामध्ये मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री, लंका दहन, श्रीकृष्ण जन्म आणि कालियामर्दन यांसारख्या यशस्वी चित्रपटांचा समावेश आहे. ह्यापैकी मोहिनी भस्मासूर ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील प्रथम चित्रपट ठरला ज्यात एका स्त्री भूमिकेत एक महिला कलाकार म्हणजेच दुर्गाबाई गोखले यांनी काम केलं.
पहिल्या महायुद्धामुळे कच्च्या फिल्म्सचा तुटवडा आणि आर्थिक समस्यांमुळे त्यांनी 1918च्या सुमारास हिंदुस्तान सिनेमा फिल्म्स कंपनीची स्थापना केली। चित्रपट निर्मितीला संस्थात्मक स्वरूप देणे आणि सातत्याने कलाकृती निर्माण करणे हा त्यांचा या कंपनी स्थापनेमागील उद्देश होता। त्यांच्या शेवटच्या महत्त्वाच्या कामांमध्ये बुद्धदेव, सेतुबंधन आणि त्यांचा एकमेव बोलपट असलेला गंगावतरण यांचा समावेश आहे। आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात चित्रपटसृष्टीत बोलपटांचे आगमन झाले आणि मूकपटांची लोकप्रियता कमी झाली, ज्यामुळे फाळके यांच्या कामावर परिणाम झाला। भारतीय चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणाऱ्या या महान कलाकाराचा मृत्यू 16 फेब्रुवारी 1944 रोजी नाशिक येथे झाला। त्यांचा अखेरचा प्रवास शांतपणे झाला असला तरी त्यांनी लावलेल्या चित्रपटाच्या रोपट्याचे आज एका महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे। फाळके यांच्या कार्यातून आजच्या चित्रपट निर्मात्यांनी कलेप्रती असलेले त्यांचे अखंड समर्पण, अफाट कल्पनाशक्ती आणि स्वतःवर विसंबून राहण्याची वृत्ती म्हणजेच एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडणे आत्मसात करावी। त्यांनी दिलेल्या स्वदेशी आणि सांस्कृतिक कथांना प्राधान्य देण्याच्या वारशाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। थोडक्यात दादासाहेब फाळके हे केवळ एक चित्रपट निर्माता नव्हते, ते भारतीय संस्कृतीला पडद्यावर जिवंत करणारे एक दूरदर्शी होते। आपल्या हयातीत अनेक संकटे आणि आर्थिक संघर्षांना तोंड देऊनही त्यांनी एका नव्या उद्योगाला जन्म दिला। त्यांच्या या महान योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला, जो आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे। भारतीय चित्रपटसृष्टी जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत दादासाहेब फाळके हे आपल्या कामातून अमर राहतील। तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका। नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।